प्रोगरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं ऋषिकेश आणि जानकी हे राहुल आणि शर्वरी यांना सांगतात की आता तुम्ही इथंच राहायचं. त्यानंतर आईही त्याला दुजोरा देतात आणि ते इथेच थांबतात. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तू किती चालाकीने राहुल आणि शर्वरी यांना इथे थांबायला भाग पाडलं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की फक्त ते इथे थांबून चालणार नाही, तर आपल्याला त्यांच्या विरोधातील ठोस पुरावे शोधावे लागतील. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो वहिनी, आणि फक्त तिकिटावरून हे साध्य होत नाही की हे सर्व काही शर्वरी आणि राहुल यांनी केलेलं आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो मलाही वाटत आहे की आपल्याला ठोस पुरावे शोधावे लागतील. आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या म्हणते की आपल्याला विक्रांत रावांचा फोनही शोधावा लागेल आणि तो त्यांच्यापाशीच आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की नानाही दररोज डायरी लिहायचे आणि दिवसामध्ये घडलेला सर्व प्रकार ते डायरीत लिहिला म्हणजे मनावरचं बोज कमी होतं असं ते म्हणायचे आणि आपल्याला नानांची डायरीही शोधावी लागेल. त्यावेळेस अवंतिका म्हणते की हो, जर हे सगळे पुरावे आपल्याला सापडले तर आपण हे सिद्ध करू शकतो की राहुल आणि शर्वरीनेच हे सगळं केलेलं आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की पण आपण हे सगळं कसं करणार आहे. त्यावेळेस जानकी प्लॅन करते की उद्याच आईची ओटी भरायला अवंतिका तू घेऊन जा आणि आम्ही पुरावे शोधू. त्यानंतर इकडं राहुल आणि शर्वरी हे खूप खुश असतात आणि शर्वरीला राहुल म्हणत असतो की खरंच मानलं तुला आणि तू सर्व घडून आणलं. आणि त्यानंतर इकडं शर्वरीला ॲप्रिशिएट करत असतो. त्यावेळेस इकडं शर्वरी सांगते की जेव्हा आपण हे सगळं करत होतो त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती, पण आता मला काहीच वाटत नाही आहे, कारण की तुला माहीत आहे ना जेव्हा आपलं हे प्रेम प्रकरण विक्रांतला लक्षात आलं होतं तेव्हा काय घडलं होतं. त्यावेळेस तिला आठवतं की जेव्हा राहुल आणि शर्वरी हे बोलत होते की आपण एकमेकाशिवाय राहू शकत नाही आणि ते दोघंही सतत भेटत होते आणि शर्वरी ही राहुलच्या प्रेमात पडलेली असते. तेवढ्यामध्ये तिथं राहुल येतो. त्यावेळेस शर्वरी म्हणते की राहुल तू कुठेतरी लप आणि मी दार काढते. त्यानंतर दारामध्ये विक्रांत असतो आणि जेव्हा विक्रांत घरी येतो तेव्हा बँक स्टेटमेंट दाखवून शर्वरीला विचारतो की तू हे एवढे सगळे पैसे कशासाठी घेत आहेस. त्यानंतर त्याची नजर ही तिथे असलेल्या शूजवरती पडते आणि विक्रांत शर्वरीला विचारतो की हे शूज कोणाचे आहेत आणि त्यावेळेस शर्वरी म्हणते की मला नाही माहिती. त्यावेळेस विक्रांत म्हणतो की घरात कोण आहे ते सांग. त्यानंतर शर्वरी काहीच सांगत नाही आणि म्हणते की मला माहीत नाही आणि घरात कोणीच नाही आहे. त्यावेळेस विक्रांत हे घरामध्ये सगळीकडे पाहतो. त्यानंतर त्याला वाटतं की घरामध्ये कोणीच नाही म्हणून तो तिथून जाणार असतो, पण तेवढ्यामध्ये राहुलचा फोन वाजतो आणि विक्रांतच्या लक्षात येतं की कपाटामध्ये कोणीतरी आहे आणि ज्यावेळेस तो कपाट उघडून बघतो त्यावेळेस त्या कपाटामध्ये राहुल लपलेला असतो आणि शर्वरीचं सत्य सर्व राहुल समोर येतो. आणि त्यावेळेस राहुल विक्रांत हा खूप मारतो आणि त्याला म्हणतो की मी तुला चांगला मित्र मानला होता आणि बाहेरची सगळी लोक मला म्हणत होते की तुमचाच मित्र तुमच्या मागे तुमच्या बायकोसोबत चाळे करतो, पण मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि तू माझ्या पाठीत खंजीर खोचलीस म्हणून राहुलला खूप मारतात. त्यावेळेस राहुल म्हणतो की विक्रांत तू माझं ऐकून घे आणि मी असं काहीच केलेलं नाही आणि शर्वरीच माझ्या प्रेमात पडलेली आहे. त्यानंतर तिथून राहुलला जायला सांगते आणि शर्वरी ही विक्रांतची माफी मागते. त्यानंतर इकडं विक्रांत म्हणतात की त्यामुळेच तू कार्तिकला हॉस्टेलमध्ये नेऊन ठेवला आहे ज्यामुळे की तुम्हाला इथे हे असे चाळे करायला भेटतील. आणि त्यावेळेस शर्वरी म्हणते की नाही हे सत्य नाही आहे. त्यावेळेस इकडं विक्रांत म्हणतो की हो हेच सत्य आहे आणि जर तो इथे राहिला असता तर मी घरी आल्यानंतर मला सर्व काही सांगितलं असतं आणि त्यामुळेच तू त्याला नेऊन चोरला आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी त्यावेळेस खूप घाबरली होते आणि पण मी काय करणार. त्यावेळेस इकडं विक्रांत हे नानांना फोन करत होते. त्यावेळेस मी त्यांच्या खूप हातापाया पडल्या पण ते काही ऐकले नाहीत आणि त्यांच्या मतावरती ते ठाम होते आणि त्यावेळेस त्यांनीच मला फोन करायला सांगितला की नानांना इथं बोलवून घे. त्यावेळेस मी फोन करून नानांना तर बोलवून घेतले, पण नंतर माझ्याच फोनहून मी सांगितलं की तुम्ही इकडे येऊ नका आणि त्यानंतर नाना मुंबई एअरपोर्टला आले होते आणि ते तिथूनच निघून गेले कारण की मुलीनं सांगितलं होतं त्यामुळे. त्यानंतर इकडं राहुल म्हणतो खरंच तू खूप ग्रेट आहेस आणि तू खूप छान पद्धतीने हे सर्व हँडल केलं आहे. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते
की हो हे सत्य आहे. तेवढ्यात तिथं जानकी येते आणि दार वाजवते. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की काय झालं वहिनी. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आत्ता पूजा आहे आणि तुम्ही तयार होऊन खाली या आणि तुम्हाला उद्या देवदर्शनालाही जायचं आहे. त्यावेळेस सकाळी लवकर उठा. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की हो ठीक आहे आणि आम्ही सकाळी लवकर उठू. त्यानंतर इकडं जानकीला प्रश्न पडलेला असतो की मी तिकिटाबद्दल त्यांना विचारू का, आणि तरीही जानकी शर्वरीला विचारते की मला विक्रांतची बॅग सापडली आहे. त्यावेळेस तिकडं शर्वरी म्हणते की अच्छा पोलिसांनी दिली असेल, सर्व सामान दिलं होतं त्यामध्ये. त्यावेळेस इकडं जानकी सांगते की त्या तिकिटावर 3 दिवसापूर्वीची तारीख आहे, पण तुम्ही तर सांगितलं होतं की ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशीच विक्रांत हा मुळशीमध्ये आला होता. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की हे मला सगळं काय माहिती आणि हे सर्व ऐश्वर्या तुझ्या मनामध्ये भरत आहे ना, आणि तुला आता हे सर्व प्रश्न का पडत आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मला जस्ट ते तिकीट सापडलं म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की जर तुला खूप प्रश्न पडत असतील तर आम्ही इथे राहणारच नाही आणि आम्ही घर सोडून जाऊ. त्यावेळेस इकडं राहुली म्हणतो की हो जानकी वहिनी, आम्ही बँगलोरला शिफ्ट होतो, त्यामुळे तुम्हीही सुखी व्हाल आणि आम्हीही सुखी होऊ आणि त्यामुळे तुम्हालाही त्रास होणार नाही. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते असं कसं राहुल भाऊजी, कारण की तुम्ही आता या घरचेच आहात, त्यामुळे तुम्ही हे घर सोडून कुठे जायचं नाही आणि तुम्ही इथेच राहायचं आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की हो पण हे सगळं काय सुरू आहे. त्यानंतर इकडं शर्वरीला जानकी सकाळी तयार व्हायला सांगते आणि ती रूममध्ये येते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की खरंच शर्वरी ही खूप चतुर आहे आणि तिने हे सर्व असं सोडून लावलं. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला माहीत होतं की ती असंच करणार आहे. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की आपल्याला काहीतरी करायला हवं आणि त्यानंतर इकडे ती जानकीला म्हणते की तुम्ही हे तिकिटाचं शर्वरी पुढे काढायला नको होतं. त्यावेळेस जानकी म्हणते की हो मी हे मुद्दामच तिला सांगितलं आहे, त्यामुळे ती काहीतरी चूक करेल.